नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये मी संकेत गाजरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष हे MCRच्या ॲडमिशन प्रोसेसवर लागलेलं आहे। तर जाणून घेता जे काय आउट ऑफ स्टेट जे काही कॉलेजेस होते, तसं तर BHU असेल, तुमची लवली प्रोफेशनल असेल, यांसारखे बरेच, त्यानंतर GD गोयंका असेल, ITM युनिव्हर्सिटी असेल, मध्य प्रदेशमधल्या युनिव्हर्सिटी असतील, ह्या संपूर्ण MSc साठीचे जे काही कॉलेज होते ते सगळे चालू झालेले आहेत। परंतु महाराष्ट्राचा जो काही MCR PG CETचा रिझल्ट लागून आत्ता कमीत कमी 1-2 महिने होऊन गेलेत, परंतु आजही नोटिफिकेशन येत नाही। याचं कारण काय, तर ते कधी येईल याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत। जे काय आपलं महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आहे, म्हणजे आपलं MCR आहे, तर जे तुमचं आता तुमची PhD CETचे जे काही ॲडमिशन होते तर ते सुरू झालेले आहेत। परंतु जे काय आपलं PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर त्याची नोटिफिकेशन कधी येईल याकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच आपल्या MCRचे किंवा MSc ॲग्रिकल्चर स्टुडंटचे सर्व आपले ॲग्रीलर्नर अकॅडमीचे फाउंडर तुषार कोळी सर यांच्यासोबत माझं डिस्कशन झालं। तर त्यांचं म्हणणे असं आहे की येत्या शुक्रवारी किंवा सोमवारपर्यंत नोटिफिकेशन MCRकडून येईल आणि त्यानंतर बुधवार किंवा गुरुवारी, पुढच्या आठवड्यामधून बुधवार किंवा गुरुवारी फॉर्म फिलिंग करण्यासाठी सुरुवात होणार आहे, असं त्यांना ऑफिशियल ऑफिसमधून MCRच्या तिथून त्यांना ही बातमी भेटलेली आहे। तर त्यांचा एक अंदाज आहे की MCR ऑफिसने त्यांना एक अंदाज दाखवलेला आहे की येत्या शुक्रवारी किंवा सोमवारच्या आतमध्ये नोटिफिकेशन येणार आहे आणि बुधवार किंवा गुरुवारी फॉर्म फिलिंगसाठी सुरुवात होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर ठेवायचे आहेत। कॉलेजकडून तुमचं जे काही ग्रेड कार्ड असतील, तुमचं सर्टिफिकेट असतील, LC असतील, तुमचे नॉन क्रिमिनल असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही लवकरात लवकर कलेक्ट करायचं आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमची जे काही व्हॅलिडिटी संपलेली आहे ते तुम्ही व्हॅलिड करून घ्यायचं आहे। जसं की नॉन क्रिमिनल असेल, तुमचं उत्पन्नाचा दाखला असेल, इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, नव्याने सुरुवात आणि पूर्ण सेटअप तुम्हाला करून ठेवायचं आहे। तर एवढीच विद्यार्थी मित्रांनो अपडेट होती। जर काही पुढची अपडेट जर आली तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ शेअर करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर ॲग्रिकॉस ज्यांना MSc करायची आहे त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या चॅनलचा अतिशय भरभराट त्यांना फायदा होईल आणि दुसरीकडे कुठेही अपडेट चेक करायची गरज राहणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन अपडेट आल्यानंतर। धन्यवाद।